तारफैल येथे कौटुंबिक वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून, स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडून 12 तासात एका आरोपीला अटक। महाराष्ट्र अकोला रिपोर्टर गणेश वाडेकर, चाणक्य न्यूज चॅनल इंडिया अकोला। दिनांक 14/6/2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन रामदास हद्दीतील तारफैल भागात मुख्य आरोपी आनंद चौरे याचा मयत अंकित नंदा गवळी यांच्यासोबत कौटुंबिक वाद मिटवण्याच्या बहाण्याने आरोपितांनी अंकित नंदा गवळी याला फोन करून तारफैल येथे बोलवले। तो तेथे पोहोचताच आरोपी आनंद चौरे आणि त्याचे साथीदारांनी धारदार शस्त्राने मृतक याच्यावर वार करून त्याचा खून केला। सदर प्रकरणाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला शहर माननीय सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक नितीन लेवलकर, त्यांचे पथकांसह ठाणेदार पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन कार्यवाही सुरू केली। सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता माननीय पोलीस अधीक्षक श्री आर्चित चंडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक नितीन लेवलकर यांनी आरोपीचे शोध आणि अटक कार्यवाही करण्याकामी स्थानिक गुन्हे शाखा येथील 3 पथके तयार करून रवाना केले। स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकाने गुन्हा घडताच आरोपीच्या शोधासाठी अकोला शहरातील तारफैलचा आजूबाजूचा परिसर, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि इतर ठिकाणी शोध घेतला। तसेच शेगाव येथील रेल्वे स्टेशन, बस स्टँड, मंदिर परिसर, भक्त निवास, शेगाव येथील हॉटेल लॉजेस येथे रात्रभर कसून शोध घेतला। या रात्रभर राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान दुपारी आरोपी निलेश उर्फ दत्तू विजय बोरकर वय वर्ष 26 राहणार तारफैल यास तारफैल परिसरातून ताब्यात घेतलेला आहे। सदर प्रकरणात इतर फरार आरोपी यांचा स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथके कसून शोध घेत असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल।